आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या समयी आपण सर्वजण त्यांना विचारांची आदरांजली वाहण्यासाठी इथे जमलेलो आहोत। आणि त्याकरता मी सुरुवातीलाच म्हटलं की आपण इथे जे काही लोक इथे उपस्थित मला दिसत आहेत, आपला अत्यंत बहुमूल्य असा वेळ आपण आज इथे गुंतवलेला आहे असं मी म्हणतेय। आज तुम्ही मला ऐकण्यासाठी इथे उपस्थित आहात। पुढचा 1 तास मी जी पण माझ्या क्षमतेनुसार, बौद्धिक वैचारिक अभ्यासात्मक क्षमतेनुसार मी जी पण काही मांडणी करणार आहे, जी पण काही चर्चा तुमच्यासोबत करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यासाठी तुम्ही तुमचा वेळ मला दिलेला आहे। याकरता मी सर्वप्रथम आपणा सर्वांना अगदी मानाचा जय भीम करते। आणि आपला जो विषय आहे या विषयाकडे आपण जाऊयात। मला असं वाटतं की आजचा जो हा विषय मला दिलेला आहे बहुजन संघटनेने, हा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीचे मार्ग। जेव्हा मी हा विषय बघितला, बंधूंनो, भगिनींनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, तेव्हा थोडा वेळ मला असं वाटलं की अरे बापरे, खूप व्यापक, अत्यंत गुंतागुंतीचा, क्लिष्ट, अनेक फाटे फोडणारा, विविध मतमतांतर प्रदर्शित करणारा, अत्यंत व्याप्त परंतु तरीही तितकाच नितांत अत्यावश्यक असणारा असा हा आजचा विषय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त स्वप्नांच्या, बाबासाहेबांचं जे काही ध्येय होतं आयुष्याचं, त्यांनी जो आयुष्यभर जो काही खडतर संघर्ष असा केलेला आहे, त्यांचा जो अत्यंत भयानक, वादळी असा जो त्यांच्या आयुष्याचा जो प्रवास राहिलेला आहे, यामागचं जे काही उदात्त ध्येय होतं, यामागचं जे काही उदात्त स्वप्न होतं, त्या स्वप्नांची पूर्तता आपल्याला त्यांचे वैचारिक वारसदार या नात्यानं करायची आहे। आणि त्यासाठी या ज्या स्वप्नांच्या पूर्ततेच्या शक्यता आहेत, याच्या दिशेनं आपल्याला घेऊन जाणारे जे पर्याय आहेत, जे मार्ग आहेत, जे वेगवेगळे विचार आहेत, ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, जी वेगवेगळी साधनं आहेत, या सगळ्या गोष्टींची आपण चाचपणी करणार आहोत। या सगळ्या गोष्टींचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं सांगायचं तर इतका मोठा, इतका व्यापक असा हा विषय असताना या विषयाला हात घालण्याचं, किंबहुना मी असं म्हणेल याला ओझरता स्पर्श करण्याचं धारिष्ट्य आज मी इथे एक परिपूर्ण अभ्यासक म्हणून नव्हे, तर रोजच नव्याने बाबासाहेब शिकण्याची जिज्ञासा मनात बाळगणारी एक सामान्य विद्यार्थिनी या नात्याने मी तुमच्यासोबत करण्याचा प्रयत्न करणार आहे। बंधूंनो, आपण जर बघितलं तर जगाच्या कानाकोपऱ्यात आतापर्यंत जे मोठमोठे विचारवंत, तत्वज्ञ, समाजक्रांतिकारक, मोठमोठे अभ्यासक, नेते, अत्यंत प्रभावशाली व्यक्ती होऊन गेल्या, परंतु या सगळ्यांच्या तुलनेत जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अधिक प्रभावशाली का ठरतात? किंवा दुसऱ्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर इतर सगळे विचारवंत, तत्वज्ञ काळाच्या पडद्याआड जात असताना, काळाच्या विविध टप्प्यांवर अनेक मोठमोठे अभ्यासक, अनेक सैद्धांतिक ज्यांनी मांडण्या केल्या, त्यांचं जे हे वैचारिक जे काही योगदान होतं ते कालबाह्य ठरत असताना बाबासाहेब मात्र कालबाह्य का ठरत नाहीत? बाबासाहेब दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसतात। बाबासाहेब संपत नाहीत। आपण आज असं म्हणतोय की 65वा महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांचा। आपण जर आढावा घेतला तर बाबासाहेबांना शारीरिकदृष्ट्या ते आपल्यात आता नाहीयेत, त्यांना जाऊन 65 वर्ष झालेली आहेत, तरी देखील या 65 वर्षांनंतरही बाबासाहेब तितकेच, किंबहुना त्यापेक्षाही ते अधिक जहाल, अधिक क्रांतिकारी ठरतात। ते अधिक, बाबासाहेब आंबेडकर नावाचा विचार हा समाज व्यवस्थेला अत्यंत तीव्रतेने हलवणारा असा विचार आजही ठरतो। असं म्हटलं जातं की जिवंत आंबेडकरांपेक्षा गेलेले आंबेडकर, हयात नसलेले आंबेडकर हे अत्यंत डेंजर आहेत। आणि म्हणून प्रस्थापित समाज व्यवस्था आजही बाबासाहेबांना तितकीच घाबरते, तितकीच हादरते। का? कारण बाबासाहेबांनी भूतकाळात 65 वर्षांमागे जे काही विचार मांडले, जी काही सैद्धांतिक मांडणी केली, मग ती समाज व्यवस्थेविषयी असू दे, ती अर्थकारणाविषयी असू दे, ती राजकीय व्यवस्थेविषयी असू दे, त्यांची गणित ही सांस्कृतिक व्यवस्थेविषयीची असू देत, ही जी सगळी मांडणी होती, हे जे सगळे सिद्धांत होते, ते आजही ह्या भारतीय समाज व्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक अंगाला चपखल लागू होतात। आणि म्हणून बाबासाहेब कालबाह्य ठरत नाहीत। आणि म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या आजूबाजूची जी काही राजकीय परिस्थिती आहे, जी काही सामाजिक परिस्थिती आहे, जी अत्यंत विदारक अशी परिस्थिती आहे, भयानक अशी परिस्थिती आहे, या सगळ्या पेचात अडकलेल्या भारतीय समाजाला
जर त्यांचे पेच सोडवायचे असतील, जर त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला बाबासाहेबांनी 65 वर्षांपूर्वी वेळोवेळी काळाच्या टप्प्यावर व्यक्त केलेल्या भाषणांच्या माध्यमातून, वक्तव्यांच्या माध्यमातून, त्यांनी प्रत्यक्षरित्या केलेल्या कृतींच्या माध्यमातून, प्रतिकात्मक कृतींच्या माध्यमातून, त्यांनी ज्ञानाच्या केलेल्या जबरदस्त मांडणीतून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळवता येतात आणि ही उत्तरं आपल्याला नक्कीच मिळतात. आणि म्हणून आज आपण या दिवशी बाबासाहेबांची स्वप्न आणि बाबासाहेबांच्या त्या स्वप्नाची पूर्तता आता आपल्याला कशी करायची आहे याचा विचार करतो आहोत, याची चिकित्सा करतो आहोत. मग आता जेव्हा आपण बाबासाहेबांच्या स्वप्नाचा विचार करतो तेव्हा आपल्याला विचार करावा लागेल की बाबासाहेबांचं स्वप्न नेमकं काय होतं. आपण बाबासाहेबांचं कुठलं स्वप्न आजच्या घडीला पूर्ण करण्याचं बोलतो आहोत, आजच्या काळाला अनुसरून बाबासाहेबांच्या कुठल्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी आपण निघालेलो आहोत जोमानं, याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग बाबासाहेबांचा जो लढा होता, बाबासाहेबांचा जो जीवन संघर्ष होता, बाबासाहेबांचं जे ध्येय होतं, जे स्वप्न होतं, ते नेमकं काय होतं. मग बाबासाहेबांचा लढा हा विशिष्ट जातीपुरता लढा होता का? बाबासाहेबांचा लढा हा विशिष्ट वर्णाचा लढा होता का? बाबासाहेब हा सवर्ण विरुद्ध अवर्ण हा संघर्ष उभा करू इच्छित होते का? बाबासाहेबांचा जो लढा होता हा काळे विरुद्ध गोरे असा लढा होता का? बाबासाहेबांचा जो संघर्ष होता, जो लढा होता, तो लढा केवळ काही वर्गापुरता मर्यादित होता का? किंवा हा लढा, ही जी जात व्यवस्था आहे, या जात व्यवस्थेला डोक्यावर उलटा उभा करण्यापुरता मर्यादित असा लढा होता का? बाबासाहेबांचा लढा हा इथल्या गुलामाला गुलामीतून बाहेर काढून किंवा इथल्या शोषकाला शोषण अवस्थेतून बाहेर काढून जो शोषित आहे त्याला शोषकाच्या स्थानी बसवण्याचा आणि जो शोषक आहे त्या शोषकाला शोषिताच्या स्थानी बसवणारा लढा होता का? किंवा बाबासाहेबांचा लढा हा काही लोकांना केवळ सवलती मिळवून देणारा, त्यांना नोकऱ्या मिळवण्यासाठी राखीव जागा मिळवून देणारा लढा होता का? हा लढा केवळ महाडच्या चौदार तळ्याला स्पर्श करण्यापुरता मर्यादित होता का? किंवा हा लढा जे नाकारलेले घटक आहेत, या नाकारलेल्या घटकांना फक्त मंदिरात प्रवेश करून देणारा लढा होता का? याचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि मग आपल्या लक्षात येतं बाबासाहेब आकाशा एवढे मोठे आहेत. याचाच अर्थ बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं, बाबासाहेबांचं जे ध्येय होतं, ते नक्कीच खूप खूप मोठं असणारं ध्येय आहे. आणि आपण जर बाबासाहेबांचा जीवन प्रवास पाहिला, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर उभे राहिलेले, उमलत गेलेले, परिपक्व होत गेलेले बाबासाहेब, समृद्ध होत गेलेले, काळाच्या पुढे गेलेले बाबासाहेब जर आपण अभ्यासात्मक दृष्टीने बघितले, विद्यार्थ्याच्या नजरेने बघितले, तर मला असं वाटतं की बाबासाहेबांचा हा जो लढा होता, हा लढा, ही जी इथली जी व्यवस्था आहे, जी हजारो वर्षांपासून उभी आहे, जी विषमतांच्या, शोषणाच्या, दुःखाच्या, अन्यायाच्या, अत्याचाराच्या पायावर उभी राहिलेली आहे, ज्या भूमीनं आपल्या कुशीमध्ये फक्त विषमतांनाच जन्म दिला, ज्या भूमीनं आपल्या कुशीमध्ये संपूर्ण मानवी समूहाची शोषक आणि शोषित या दोन वर्गामध्ये विभागणी केली, ह्या अशा भूमीला, खूप दुःखी अशा ह्या भूमीला, ह्या विषमतांतून, ह्या अन्याय, अत्याचार आणि तिथून मुक्त करण्याचा आणि सुदृढ, सकस असा समताधिष्ठित प्रबुद्ध समाज निर्माण करण्याचा बाबासाहेबांचा लढा होता. बाबासाहेबांच्या आयुष्याचं अंतिम ध्येय, बाबासाहेबांच्या आयुष्याचं अंतिम स्वप्न जर काय होतं हे आपण लक्षात घेतलं तर इथे भरभक्कम, नीतिमान, शीलवान आणि मी म्हणतीये प्रबुद्ध असा समाज निर्माण करण्याचं बाबासाहेबांचं अंतिम स्वप्न होतं त्यांच्या आयुष्याचं, असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि बाबासाहेबांचं हे उदात्त असं जे स्वप्न आहे, ह्या स्वप्नासाठी बाबासाहेबांनी जो लढा दिलेला आहे त्या लढ्याकडे दृष्टिक्षेप टाकून आता आपल्याला हा लढा जो अजूनही सुरू आहे, बाबासाहेबांचा लढा संपलेला नाहीये, हा लढा आपल्याला कशा रीतीने 21व्या शतकात घेऊन जाता येईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग आपण बघतोय की बाबासाहेब असं म्हणतायत, बाबासाहेबांचा हा जो आयुष्याचा प्रवास आहे, बाबासाहेब असं म्हणतायत की त्यांना या भूमीमध्ये, या समाजामध्ये, जो समाज अत्यंत रानटी आहे होता, जो समाज असंस्कृत आहे, असभ्य आहे, जो केवळ एक लोकसमूह आहे, बाबासाहेबांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे जर पुस्तक आपण बघितलं किंवा कास्ट इन इंडिया नावाचा त्यांचा जर प्रबंध आपण बघितला तर बाबासाहेब असं म्हणतायत की भारतातला जो लोकसमूह आहे, हा लोकसमूह स्वतःला एक धार्मिक समाज म्हणवत असला,
तो स्वतःला समाज असण्याचा दावा करत असला तरी देखील भारतात असलेला लोकसमूह हा समाज नाही. समाज त्याला म्हणतात ज्या समूहातले लोक एकत्वाच्या भावनेनं ज्यांच्या अस्मिता एक असतात, एकात्म अस्तित्वाच्या, बंधुत्वाच्या, एकोप्याच्या भावनेनं जो लोकसमूह एकत्रितरित्या बांधलेला असतो असा लोकसमूह हा समाज असतो. बाबासाहेब असं म्हणतात की भारतीय समाजाचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हा भारतातला जो समूह आहे, लोकांचा जो समूह आहे, हा अजिबात एकत्र असलेला समूह नाहीये. हा समूह असा दावा करतो की आमच्या परंपरा, आमचा धर्म, आमचे सण, आमचे रीतिरिवाज एक आहेत आणि म्हणून आम्ही समाज म्हणून एक आहोत. पण बाबासाहेब असं म्हणतात की हा जो भारतीय समाज आहे हा हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेला आहे. खूप साऱ्या जाती आहेत, त्या जातींमध्येही पोटजाती आहेत. हा समाज एकमेकांसोबत हजारो वर्षांपासून बसत नाही, एकमेकांशी ह्याचा संवाद नाही, रोटीबेटी व्यवहार होत नाही. असा जो समूह आहे, जो बंदिस्त असा समूह आहे. बाबासाहेब भारतीय समाज व्यवस्थेचं वर्णन करताना भारतीय समाज व्यवस्थेला पिरॅमिडचं प्रतीक म्हणतात आणि सांगतात की हा जो भारतीय समाज आहे हा पिरॅमिड सारखा आहे. हा जो भारतीय समूह आहे हा समूह म्हणजे एक फक्त बंदिस्त असणारी कप्प्यांची अशी इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये अनेक मजले आहेत आणि वरच्या मजल्यावरच्या माणसाला खालच्या मजल्यामध्ये प्रवेश करता येत नाही आणि खालच्या मजल्यावरचा माणूस वरच्या मजल्यावर प्रवेश करू शकत नाही. असा जो हा कप्पेबंद लोकांचा हा जो समूह आहे हा समाज म्हणून जगाच्या पातळीवर जेव्हा समाज नावाच्या गोष्टीचा अभ्यास केला जातो समाजशास्त्रामध्ये, त्यावेळी भारतीय लोकसमूह हा समाज म्हणून घेण्यास निश्चितच अपात्र ठरतो. आणि नेमकी हीच गोष्ट ब्रिटिशांनी पकडली होती आणि म्हणून ब्रिटिश असं म्हणत होते की भारतीय लोकसमूह हा जो आहे हा अत्यंत असभ्य, रानटी आहे. तो लोकसमूह आहे, तो नागरी समाज नाहीये, तो समाज नाहीये आणि म्हणून हा लोकसमूह स्वातंत्र्यास अपात्र आहे. आणि म्हणून ब्रिटिश या लोकसमूहाला समाज बनवल्यानंतर यांना स्वातंत्र्य देणार आहेत, अशी ब्रिटिशांची मांडणी जी होती त्या पाठीमागे हे कारण होतं. बाबासाहेब काय करतात? बाबासाहेब इथला जो लोकसमूह आहे, ज्याला आपण रानटी म्हणतोय, जगाच्या कानाकोपऱ्यात सगळ्यात म्हणजे वाईट कोणाला वाटेल पण सगळ्यात रानटी, सगळ्यात असभ्य आणि असंस्कृत असा जर कुठला समूह असेल तर तो भारतीय लोकसमूह आहे. जो समूह इथल्या माणसाला जातीमध्ये विभागतो. फक्त इथल्या माणसालाच जातीमध्ये विभागत नाही, तर त्या माणसाचं जे श्रम आहे, त्या माणसाचं जे कष्ट आहे, त्या माणसाने गाळलेला जो घाम आहे, या घामालाही हा जो समूह आहे, हा लोकसमूह आहे, जो धर्मावर आधारलेला आहे, हा इथल्या माणसालाही हजारो वर्षांपासून ह्याच्या श्रमाची विभागणी करतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की हा जो लोकसमूह आहे भारतातला, हा सामाजिक दृष्ट्या समाज म्हणून घ्यायला तर तो फेल ठरतोच. एक समाज नावाची संस्था भारतात कधीच अस्तित्वात असलेली दिसून येत नाही. त्याचप्रमाणे लोकांच्या श्रमाची विभागणी करून हा जो भारत नावाचा जो लोकांचा समूह आहे, हा आर्थिक नावाची संस्था उभी करायलाही हजारो वर्षांपासून फेल झालेला आपल्याला दिसून येतो. मग बाबासाहेब काय करतात? यासाठी बाबासाहेब आपण जर बघितलं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बुद्ध, फुले यांना बाबासाहेब आपले गुरु मानतात. बाबासाहेब यांना आपले गुरु का मानतात? बंधूंनो, भगिनींनो, मैत्रिणींनो, तर आपण जर नीट विचार केला तर ही जी भारताची समाजव्यवस्था होती, वर्षानुवर्ष जी इथे उभी आहे, जी माणसांची विभागणी करते, जी माणसाच्या श्रमाची विभागणी करते, जी समाज म्हणून घेण्यास अपात्र ठरते, ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेचे हे जे राजकारण आहे, जे राजकारण काही प्रस्थापित वर्गाचं, काही मुठभर वर्गाचं हित साधणारं आहे, अशी जी ही समाज व्यवस्था आहे, ही काही लोकांच्या, मुठभर लोकांच्या हितासाठी संपूर्ण समाजाची विभागणी करते, समाजाला मानव्यापासून ही अलिप्त ठेवते. हे जे राजकारण आहे, विशिष्ट समाजाच्या हितसंबंधांचे हे जे राजकारण आहे, ही जी समाज व्यवस्था आहे, जी इथल्या शूद्र म्हणवल्या गेलेल्या पुरुषाच्या आणि इथल्या स्त्रीच्या, मग ती वरच्या वर्णातली असो व खालच्या वर्णातली असो, अशा स्त्रीच्या शोषणावर आधारलेली आहे. अशा समाज व्यवस्थेचं हे जे गमक आहे, हे इथला जो धर्म आहे, या धर्मामध्ये आहे. ही गोष्ट
बुद्ध तथागत गौतम बुद्ध इतक्या वर्षांपूर्वी हेरतात आणि म्हणून ते इथल्या धर्मव्यवस्थेवर पहिला प्रहार करतात आणि धम्म नावाची गोष्ट ते समाजात रुजवतात आणि इथे धम्माच्या माध्यमातून एक लोकशाही असणारा सभ्य नागरी समाज निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात. ते धम्माचा मार्ग मिळवून देतात. बुद्धांचा हा वारसा, बुद्धांनी समाज व्यवस्थेचं हे गमक जे हेरलं होतं, हा जो वारसा होता, हा वारसा पुढे फुल्यांना समजतो आणि फुले हा वारसा पुढे घेऊन जातात आणि फुले नेमकी तीच बाब करतात. फुले धर्मव्यवस्थेच्या विरोधात उभे राहतात आणि ज्या स्त्रियांच्या शोषणावर ही धर्मव्यवस्था आणि पर्यायाने ही समाज व्यवस्था उभी आहे, त्या समाज व्यवस्थेवर ते प्रहार करतात. ते स्त्रियांसाठी ज्ञानाची कवाडं खुली करतात. आणि या आपल्या गुरूंचा हा वैचारिक वारसा घेऊन हा शिष्य पुढे जातो, ज्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आपण बघतो की पुढच्या कालखंडामध्ये उदात्त असं हे स्वप्न, प्रबुद्ध समाज व्यवस्था भारतात निर्माण करण्याचं उदात्त असं हे स्वप्न उराशी बाळगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिला आघात जर कशावर करतात तर तो म्हणजे जात व्यवस्थेवर. मग ही जात व्यवस्था, जसं आपण बघितलं की जात व्यवस्था कशी आहे, मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर बाबासाहेबांनी अनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की जात व्यवस्था कशी आहे, किती भयानक आहे. आणि आपल्याला जर समाज म्हणून पुढे जायचं असेल, हा जो गाडा आहे, हा गाडा आपल्याला रुतून ठेवायचा नसेल, आपल्याला जर जगाच्या बरोबरीने पुढे जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर सर्वप्रथम आपल्याला इथल्या जातींचं, इथल्या जात व्यवस्थेचं समूळ उच्चाटन करावं लागेल. मग ह्या जात व्यवस्थेचं समूळ उच्चाटन कसं करायचं, तर यासाठी बाबासाहेबांनी अनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये, कास्ट ऑफ अनिहिलेशन मध्ये त्यांनी अनेक मार्ग सुचवलेले आहेत. आणि ते आपण जर बघितलं तर इतिहासाच्या टप्प्यांवर अनेक समाज सुधारक असतील, अनेक समाज क्रांतिकारक असतील, यांनी ह्या मार्गांचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो. परंतु आताच जर आपण जात व्यवस्थेचं स्वरूप बघितलं तर पूर्वीच्या काळी असणारी जी जातव्यवस्था होती, ही जातव्यवस्था आणि सद्यस्थितीमध्ये अत्यंत जोमाने आणि तरीही अज्ञातपणे कार्यरत असणारी जातव्यवस्था जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं की आताच्या जातव्यवस्थेचं स्वरूप हे नक्कीच बदललेलं आहे. आपण सध्या 21व्या शतकात आहोत. 65 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या जातव्यवस्थेविरोधात उभे राहतात. आयुष्यभर इथल्या जातव्यवस्थेच्या विरोधात ते संघर्ष करतात, वेगवेगळी आंदोलनं करतात, वेगवेगळ्या चळवळी ते उभ्या करतात. आणि तरीही आज 65 वर्षांनंतरही पुन्हा एकदा आपण इथल्या जातव्यवस्थेचा उहापोह करतो आहोत. इथल्या जातव्यवस्थेचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण पुन्हा एकदा बाबासाहेबांनी अवलंबलेले मार्ग अवलंबता येतील का आणि ते कितपत यशस्वी ठरतील, त्याच्यात आपल्याला आणखीन काय भर घालावी लागेल याचा आपण विचार करतो आहोत. याचा सांगोपांग विचार करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. याच्यातून आपण समजूयात की आपण अजूनही काळाच्या त्याच क्षणाला आपण बांधले गेलेलो आहोत. आपण त्याच ठिकाणी बंदिस्त आहोत. फक्त वर्ष बदलतं आहे, कॅलेंडरवरचं सण सणावळ्या बदलत आहेत, परंतु ही जी समाजव्यवस्था आहे, या समाजव्यवस्थेची ही जी जडणघडण झालेली आहे, हिची जी पाळमुळं आहेत, ती पाळमुळं अजूनही इथल्या व्यवस्थेमध्ये घट्ट रुजलेली आहेत. आणि ही व्यवस्था, ही जी पाळमुळं आहेत, आपल्याला ही पाळमुळं उखडून काढायची आहेत. म्हणून बाबासाहेब, आपण जर बघितलं तर प्रबुद्ध समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी बाबासाहेब असं म्हणतात की त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, आपल्याला जर बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीकडे जायचं आहे तर काय करावं लागेल, तर आपल्याला इथल्या जात व्यवस्थेचं समूळ उच्चाटन करावं लागेल. आपल्याला त्यासाठी स्वतःला डिकास्ट व्हावं लागेल. मला असं वाटतं की जेव्हा आपण जातीचं उच्चाटन, जात व्यवस्था याविषयी जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार स्वतःला म्हणवून घेताना आपण आधी स्वतःचंही आत्मपरीक्षण करणं आता आवश्यक आहे. आपण जेव्हा जातव्यवस्थेला नावं ठेवत आहोत, जातव्यवस्थेचं उच्चाटन करण्याच्या गोष्टी करत आहोत, त्यावेळेलाच आपण स्वतः जात व्यवस्थेचं आपल्यातून किती उच्चाटन झालेलं आहे याचं आत्मपरीक्षण करायला आपण सुरुवात करायला पाहिजे. बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार जोवर डिकास्ट होत नाहीत, स्वतः बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार स्वतःच्या जुन्या जात व्यवस्थेच्या अस्मिता सोडून देत नाहीत. बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार जातीवर आधारलेला जो काही इतिहास आहे, ह्या इतिहासाचं विनाकारण उदात्तीकरण करणं किंवा
श्रेष्ठ ही जात श्रेष्ठ ती जात श्रेष्ठ हा जो जातींच्या श्रेष्ठत्वाचा संघर्ष आहे, या संघर्षामध्ये स्वतःला सहभागी करून घेणं, स्वतःला सामील करून घेणं जोवर थांबवत नाहीत तोवर मला असं वाटतं की आपण जाती व्यवस्थेचं उच्चाटन करण्यासाठी, जाती व्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्यासाठी समर्थ ठरणार नाही. मग आपण जर बाबासाहेबांच्या पुढच्या प्रवासाकडे बघितलं तर आपल्या लक्षात येतं की बाबासाहेब इथे समताधिष्ठित समाजाची उभारणी करण्यासाठी, त्याची निर्मिती करण्यासाठी काय करताना दिसतात, तर बाबासाहेब अथक अशा परिश्रमातून संविधानाची निर्मिती करतात. बाबासाहेब इथे काय करतात तर लोकशाहीवर आधारलेली संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेली अशी लोकशाही भारतामध्ये बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून रुजवतात. घसघशीत असं संविधानाचं दान ते इथल्या भारतीयांच्या झोळीत आपल्याला घालताना दिसतात. मग आता आपण जर हे संविधान बघितलं बाबासाहेबांचं तर आपल्या लक्षात येतं की तुम्हाला आता वेगळं काही सांगायला नको की बाबासाहेबांचं हे जे संविधान आहे, बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रस्थापित केलेली जी लोकशाही आहे, ही लोकशाही कशासाठी होती, ह्या लोकशाहीचा उद्देश काय आहे. बाबासाहेबांचं संविधान अनेक अभ्यासक आहेत ते नेहमीच सांगतात की अत्यंत श्रेष्ठ असं संविधान आहे, परंतु या संविधानाची गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे जेव्हापासून ते लागू केलेलं आहे तेव्हापासून त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे या संविधानाच्या माध्यमातून सुदृढ समताधिष्ठित समाज प्रस्थापित करण्याचं हे जे बाबासाहेबांचं संविधानकारांचं हे जे ध्येय होतं, हे ध्येय आपण साध्य करू शकलेलो नाही आहोत. बाबासाहेबांचे जर आपण लोकशाही या संकल्पनेचे विचार जर बघितले तर बाबासाहेब असं म्हणतात की लोकशाही नावाची ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट ही शाश्वत अशी गोष्ट नाही. तर लोकशाही नावाची ही जी संकल्पना आहे ही काळाच्या ओघात, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत जाणारी संकल्पना आहे. त्यासाठी बाबासाहेब अथेन्सचं उदाहरण देतात. ज्या अथेन्समध्ये, ज्या ग्रीकमध्ये, ज्याला लोकशाहीची उद्गाता म्हटलं जातं, लोकशाहीची जननी म्हटलं जातं, अशा भूमीमध्ये लोकशाही कशी होती तर बाबासाहेब म्हणतात की तुम्ही जर अथेन्स बघितलं जिथे लोकशाही नावाची व्यवस्था सर्वप्रथम राबवली गेली, तर ही लोकशाही कशी आहे तर या लोकशाहीमध्ये फक्त 50% लोकांना लोकशाहीने अधिकार दिले होते. फक्त 50% लोकांना मतदान करण्याचा हक्क दिला होता. 50% लोकच लोकशाहीतून मिळणारे जे काही फायदे होते हे घ्यायला पात्र होते आणि उरलेले जे 50% लोक होते समाजामधले, हे 50% लोक अथेन्समध्ये गुलाम होते. मग बाबासाहेब असं म्हणतात, मग ह्या लोकशाहीला आजच्या काळामध्ये आपण लोकशाही म्हणणार आहोत का? बाबासाहेब इंग्लंडच्या लोकशाहीचं उदाहरण देतात. बाबासाहेब अमेरिकेच्या लोकशाहीचं उदाहरण देतात. बाबासाहेब असं म्हणतात की या प्रत्येक ठिकाणी फ्रान्सच्या लोकशाहीचं उदाहरण देतात. बाबासाहेब असं म्हणतात की या प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित झालेली जी लोकशाही आहे ती राज्यक्रांती होऊन झालेली लोकशाही आहे. म्हणजे काय तर आपण जर बघितलं तर अमेरिकेत जी लोकशाही प्रस्थापित झाली, इंग्लंडमध्ये जी लोकशाही प्रस्थापित झाली, फ्रान्समध्ये जी लोकशाही प्रस्थापित झाली, ही लोकशाही, तिथली जी राजेशाही होती, ह्या राजेशाहीच्या विरोधात प्रचंड मोठी रक्तरंजित क्रांती वगैरे होऊन प्रस्थापित केली गेलेली लोकशाही आहे. त्या तुलनेत जर आपण भारताचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी भारतामध्ये प्रस्थापित केलेली जी लोकशाही आहे, ही लोकशाही रक्तरंजित क्रांतीच्या आधारावर प्रस्थापित झालेली लोकशाही नाहीये. तर भारतामध्ये ही जी लोकशाही बाबासाहेबांनी प्रस्थापित करून दिलेली आहे भारतीयांनो, ही लोकशाही बाबासाहेबांनी रक्तविरहित क्रांतीच्या माध्यमातून सामाजिक अधिमान्यता मिळवून प्रस्थापित केलेली लोकशाही आहे. आणि म्हणून भारताची लोकशाही ही जगातल्या इतर लोकशाहीपेक्षा वेगळी असणारी लोकशाही ठरते. आणि म्हणून इतक्या वर्षांनंतर ही लोकशाही ऱ्हास पावत असताना आपल्याला संविधानकारांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त ह्या लोकशाहीला वाचवण्यासाठी इथे बोलावं लागतं, चर्चा करावी लागते. ऱ्हास पावत चाललेल्या लोकशाहीला वाचवण्याचे आपल्याला वेगवेगळे पर्याय योजावे लागतात, याचा विचार करावा लागतो. मग बाबासाहेबांची जी लोकशाही आहे, बाबासाहेब काय म्हणतात लोकशाहीबद्दल? बाबासाहेब लोकशाहीची मुळात काय व्याख्या करतात तर बाबासाहेब असं म्हणतात की अब्राहम लिंकन असं म्हणतो की लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पण बाबासाहेब असं म्हणतात की रक्तविरहित मार्गाने प्रस्थापित होणारी शासन व्यवस्था जी लोककल्याणकारी असेल, बरं का मित्रांनो, लोकशाही जी लोककल्याणकारी असेल, जी पोलीस स्टेट नसेल, जी लोकांच्या कल्याणासाठी जे शासन काम करेल, जे शासन पोलिसांना हाती धरून नागरिकांचे मुर्दे पाडून स्वतःची ध्येय धोरणं राबवणारं शासन बाबासाहेबांना लोकशाहीत अपेक्षित नाहीये. तर बाबासाहेब
ती लोकशाही आपल्याला देत आहेत, जी लोकशाही रक्तविहीन मार्गाने झालेली आहे, जी लोकशाही लोकांच्या कल्याणासाठी झालेली आहे. आणि म्हणून आपण जर संविधानाचा सरनामा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये संविधानकार असं म्हणतायत की आम्ही हे संविधान स्वतःप्रती अर्पण करत आहोत. आम्ही भारतीय लोक हे संविधान स्वतःप्रती अर्पण करीत आहोत. ज्या संविधानकारांनी, आपण सगळे इतिहास जाणतो, अत्यंत अपरिमित कष्टाने अतिश्रम करून झिजून, अक्षरशः ज्यांचा देह झिजला, इतकं झिजून ज्यांनी संविधान तयार केलेलं आहे, असे संविधानकार कुठलंही एकांगी श्रेय स्वतःला न घेता इतक्या औदार्याने असं त्याच्यामध्ये म्हणतायत सरनाम्यामध्ये की आम्ही भारतीय लोकांनी हे संविधान बनवलेलं आहे, ते आमचं आहे आणि ते आम्ही आम्हालाच अर्पण करतो आहोत. आपण जर ह्या लोकशाहीचा विचार केला, बाबासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या लोकशाहीचा आणि सध्याच्या स्थितीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं मी आता मगाशीच म्हटलं की ही जी ऱ्हास पावत चाललेली लोकशाही आहे, अथक परिश्रमाने संविधानकारांनी इथे जी निर्माण केली होती लोकशाही, जी जगातल्या असं म्हणावं लागेल सर्वात श्रेष्ठ अशा संविधानानं तयार झालेली लोकशाही आहे, ही लोकशाही आता कुठेतरी लोप पावत जाताना या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. आणि हा धोका वेळीच ओळखून आता आपल्याला काहीतरी मार्गक्रमण करावं लागणार आहे. मग बाबासाहेब असं सांगतायत लोकशाहीबद्दल, आपण पुन्हा थोडंसं मागे जाऊ. बाबासाहेब असं सांगतायत लोकशाहीबद्दल की कुठल्याही ठिकाणची लोकशाही जर टिकवायची असेल, मग ती कुठलीही असू दे, तर त्यासाठी त्या समाजामध्ये जे शोषित घटक आहेत, जे वंचित घटक आहेत, जे दाबलेले घटक आहेत, जे अन्याय अत्याचारित घटक आहेत, जो अल्पसंख्याक समुदाय आहे, या घटकांना तिथल्या शासन व्यवस्थेने दाबून ठेवता कामा नये. जेव्हा एखादी शासन व्यवस्था तिथल्या शोषित वंचित घटकांचं अधिक शोषण करते, जेव्हा एखाद्या समाज व्यवस्थेमध्ये तिथल्या अल्पसंख्याकांना तिथल्या शासन व्यवस्थेवर अविश्वास निर्माण होतो, जेव्हा तिथल्या अल्पसंख्याकांना स्वतःच्या स्वातंत्र्याची हमी मिळत नाही, अशी जी लोकशाही आहे, ही लोकशाही ही नक्कीच या लोकशाहीला पुढच्या काळात भगदाड पडतं असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब म्हणतात की जेव्हा कुठल्याही शासन व्यवस्थेला, लोकशाही असणाऱ्या शासन व्यवस्थेला जर स्वतःची लोकशाही टिकवायची असेल तर सगळ्यात आधी त्यांनी जर कुणाची काळजी घ्यायला पाहिजे तर तिथला जो खालसा वर्ग आहे, तिथला जो कामगार वर्ग आहे, तिथला जो शेतकरी वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, अल्पसंख्याक वर्ग आहे, या वर्गाची त्यांना काळजी घ्यावी लागते. कारण का, हा जो कष्टकरी समुदाय असतो, हा जो श्रम करणारा समुदाय असतो, जेव्हा या समुदायाचं प्रचंड शोषण होतं, जेव्हा ह्या समुदायावर अनन्वित अत्याचार केले जातात, तेव्हा हा जो समूह असतो, हा जो समुदाय असतो, हा रक्तरंजित क्रांतीच्या, हा हिंसेच्या दिशेने जातो. आणि मग जेव्हा हा समूह हिंसेच्या दिशेने जातो, रक्तरंजित क्रांतीचा जेव्हा हा समूह अवलंब करतो, त्यावेळेला लोकशाही शासन व्यवस्था ही धोक्यात येते. आणि त्या ठिकाणी परिवर्तन होऊन, सत्तेचं परिवर्तन होऊन, व्यवस्थेचं परिवर्तन होऊन, शासन प्रणालीचं परिवर्तन होऊन, त्या ठिकाणी त्या स्थितीमध्ये हुकुमशाही निर्माण होण्याचं, झुंडशाही निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. आणि म्हणून जे लोकशाहीतले शासनकर्ते आहेत, या लोकशाहीच्या शासनकर्त्यांनी रक्तरंजित क्रांती होऊन लोकशाहीची पाळंमुळं इथून उपटली जाऊ नयेत, याचं भान ठेवायला हवं, याचा प्रयत्न करायला हवा. तुम्ही जर मित्रांनो बाबासाहेबांचं खुलं पत्र जर वाचलं तर याच्यामध्ये बाबासाहेब लोकशाही संकल्पनेबद्दल भरभरून बोलताना दिसतात. ते खूप छान काही किस्से आपल्याला सांगताना दिसतात, इंग्लंडमधले, अमेरिकेतले. बाबासाहेबांनी असाच त्याच्यामध्ये एक छान असं एक उदाहरण दिलेलं आहे. बघा किती छान उदाहरण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, अमेरिकेचा जो संविधानकर्ता होता वॉशिंग्टन, ह्या वॉशिंग्टनने अमेरिकेमध्ये संविधानाची निर्मिती केली. हा वॉशिंग्टन इतका अमेरिकन लोकांसाठी म्हणजे पवित्र होता. अमेरिकन लोकांची ह्या वॉशिंग्टनवर प्रचंड अशी श्रद्धा होती. आणि हा जो वॉशिंग्टन आहे, हा तिथल्या संविधानाचा जनक तर आहेच, परंतु अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टनला बनवलं गेलं. जेव्हा त्याचा जो कार्यकाळ आहे, वॉशिंग्टनचा कार्यकाळ संपला, त्यानंतर पुन्हा एकदा लोकांनी असं वॉशिंग्टनला म्हटलं की, पुन्हा एकदा आग्रह धरला की पुन्हा एकदा वॉशिंग्टननेच उभं राहावं आणि पुढच्या फेरीमध्ये देखील वॉशिंग्टननेच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनावं. पण बघा, त्यावेळेला वॉशिंग्टन असं म्हणतात, वॉशिंग्टन पुन्हा नव्याने निवडणुकीला उभं राहून राष्ट्राध्यक्ष बनायला
नकार देतात. वॉशिंग्टन, जर बाबासाहेब असं म्हणतायत की वॉशिंग्टन अमेरिकेमध्ये कितीही वेळा पुन्हा पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभे राहिले असते तरी देखील तिथल्या जनतेनं कुठलेही दुमत न बाळगता डोळे झाकून त्यांना राष्ट्राध्यक्ष बनवलं असतं. परंतु बघा वॉशिंग्टन काय म्हणतात. वॉशिंग्टन दुसऱ्यांदा नकार देतात राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी. वॉशिंग्टन असं म्हणतात की जी राजेशाही उपटून काढून आपण ही लोकशाही व्यवस्था आणलेली आहे ती कशासाठी आहे. मला जर तुम्ही पुन्हा एकदा अनियंत्रित असा सत्ताधीश बनवणार असाल तर राजाची सत्ता आणि ही सत्ता जिला तुम्ही लोकशाही म्हणता आहात त्या दोहोंमध्ये अजिबात असा फरक उरणार नाही. आपण राजाची सत्ता उद्धवून इथे लोकशाही आणलेली आहे आणि लोकशाहीमध्ये व्यक्तीला महत्व नसतं. लोकशाहीमध्ये विशिष्ट अशा नेत्याला महत्व नसतं तर लोकशाहीमध्ये लोकांचे निर्णय महत्वाचे असतात. लोकशाहीमध्ये सत्तेची विभागणी होणं गरजेचं असतं. ज्या लोकशाहीमध्ये सत्तेचं विभाजन होत नाही, ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये लोक अधिकाधिक सहभागी होत नाहीत अशी लोकशाही अधिक काळ टिकू शकत नाही. अशा लोकशाहीचा प्रवास हा अप्रत्यक्षपणे हा राजेशाहीकडे होतो, हुकुमशाहीकडे होतो, झुंडशाहीकडे होतो आणि मग अशी लोकशाही ही अस्त पावते. बाबासाहेब ही छान अशी उदाहरणं देतात. बघा याच्यासाठी आपण हे बोलतोय, इतक्या वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी ही जी उदाहरणं दिलेली आहेत लोकशाही टिकवण्यासाठी काय करायला हवं, लोकशाही का टिकत नाही, ती का अस्ताला पावते, ही जी उदाहरणं आहेत या उदाहरणांचा जर आपण आत्ताच्या काळात जर विचार केला तर मित्रांनो आपल्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूची ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये लोप पावत चाललेल्या, धोक्यात आलेल्या ह्या लोकशाही प्रक्रियेमध्ये ही उदाहरणं चपखल आपल्याला इथे बसताना दिसत आहेत. आपण असं म्हणतोय, बघितलं की बाबासाहेब सांगतायत की जो दडपलेला घटक आहे, जो ह्या समाजाचा अविभाज्य घटक आहे, याला दाबून ठेवू नका, ह्याला न्याय द्या, ह्याला स्वातंत्र्य द्या, ह्याच्या हक्कांविषयी बोला, ह्याच्याकडे लक्ष द्या, असं बाबासाहेब इथं बोलताना दिसत आहेत. आता सध्याचा जर आपण सध्याची मी सातत्याने म्हणते राजकीय परिस्थिती बघितली तर आपल्याला वेगळं असं काहीच दिसत नाहीये. आपल्या ह्या अत्यंत सुंदर मोठ्या अशा लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं तर इथे काही मुठभर लोकांकडे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि आपण जे आता आजूबाजूला हे अत्यंत ढवळलं गेलेलं वातावरण बघतोय, इथे जो अल्पसंख्याक समुदाय आहे ह्या समुदायांना स्वतःच्या स्वातंत्र्याची हमी नाहीये, ह्या समुदायांना ह्या देशात राहण्याची हमी नाहीये. हे जे समूह आहेत हे सतत भीतीच्या दडपणाखाली वावरताना आपल्याला दिसत आहेत. त्यासोबत आपण जर कष्टकरी वर्ग बघितला, जर आपण आज शेतकरी वर्ग बघितला, आत्ताच आपण आणि अजूनही आपण बघतोय एसटीची जी आंदोलनं सुरू आहेत, संप सुरू आहेत, अनेक वेगवेगळ्या घटकांकडून केले जाणारे संप आहेत, आंदोलनं आहेत. मागचं जे संपूर्ण 1 वर्ष आपण बघितलं की शेतकऱ्यांचं जे मोठं आंदोलन होतं, हे आंदोलन असेल किंवा NRC सारख्या गोष्टी असेल, ह्यांसारखी जी विधेयक, जे बिल इथे लोकशाहीच्या माध्यमातून परंतु तरीही अत्यंत हुकुमशाही पद्धतीने पार्लमेंटमध्ये मांडले गेले आणि ज्याच्यावर कायदा बनवण्याचा प्रयत्न झाला, या गोष्टीमुळे इतर जो सत्तेपासून वंचित राहिलेला जो घटक आहे, या वंचित घटकाला स्वतःच्या अस्तित्वाची हमी आता भारतीय राज्यव्यवस्थेत राहिलेली नाहीये, हे आपण बघतोय. मग बाबासाहेब काय म्हणतायत की लोकशाही टिकवण्यासाठी या सगळ्यांना आपल्याला एकत्र घ्यावं लागेल. मग आता एकत्र घ्यावं लागेल, मग त्यासाठी बाबासाहेब असं म्हणतायत की ज्यांची संविधानावर निष्ठा आहे, जे संविधानाचे पाईक आहेत, असा जो घटक आहे, या घटकाला आता काय करावं लागेल तर या घटकाला संविधान राबवण्याच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष भाग बनावं लागेल. आपण असं म्हटलो की इतकं छान संविधान असून त्याची अंमलबजावणी होत नाही आणि तरी देखील इथे जी लोकशाही प्रस्थापित केलेली आहे ही लोकशाही राबवली जात नाहीये आणि हळूहळू आपला प्रवास हुकुमशाहीकडे झालाय. तर तो का झालेला आहे तर ज्यांचा संविधानावर विश्वास आहे, जे संविधानाचे खऱ्या अर्थाने पाईक आहेत, असे लोक हे प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेचा भागच बनलेले नाहीये. जे लोक लोकशाही राबवण्यासाठी कायदे मंडळात बसलेले आहेत, जे लोक कार्यकारी मंडळामध्ये बसलेले आहेत, जे लोक संविधानाचे संरक्षण म्हणवलं जातं अशा न्यायव्यवस्थेचा भाग आहेत, जे लोक प्रत्यक्ष ध्येयधोरणं राबवणाऱ्या प्रशासनाचा भाग आहेत, अशा लोकांची मुळातच संविधान या संकल्पनेवर, लोकशाही या संकल्पनेवर निष्ठा आहे का, हा प्रश्न इथे निर्माण होतो आहे. आणि आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल, जे लोक
प्रतिनिधित्व करतायत, लोकशाही प्रातिनिधिक प्रक्रियेतून जे लोक पुढे जाऊन कायदेमंडळात बसून लोकशाहीचं प्रतिनिधित्व करतायत, हेच लोक लोकशाही व्यवस्थेचा लोकशाही तत्वांचं जे आहे त्याचा भाग बनायला हे लोक तयार नाहीयेत. जरी ते प्रत्यक्ष तिथे बसलेले असले तरी देखील हे लोक असे आहेत, या लोकांची संविधानावर निष्ठा असलेली आपल्याला दिसत नाहीये. त्यासाठी बाबासाहेब असं म्हणतात की जे संविधानाचे पाईक आहेत, ज्यांना संविधान हवं आहे, अशा लोकांनी आता या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे, असं ते 65 वर्षांपूर्वी सांगतात. आणि बाबासाहेब असं म्हणतायत की त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर त्यासाठी जो खालचा घटक आहे, जो आज तागायत हजारो वर्षांपासून गुलामगिरीत राहिलेला आहे, जो शोषित आहे, या घटकाला लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी पुढे यावं लागेल. कारण बाबासाहेब असं म्हणतायत, जो घटक समाजातला जो घटक हा शोषित असतो, जो घटक हा गुलाम असतो, या घटकाशिवाय असा दुसरा कुणीच त्या समाजातला घटक नसतो ज्याला न्यायदानाची चाड असते. जो गुलाम असतो त्या गुलामाशिवाय असा इतर कुठलाच घटक नसतो की ज्याला स्वातंत्र्याचं महत्व असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने क्रांती जर कोण करू शकतो, लोकशाही नावाची गोष्ट जर कोण राबवू शकतो, संविधानाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने जर कोण करू शकतो निपक्षपणे, निष्ठेने, तर तो हा वर्षानुवर्ष डावलला गेलेला परंतु तरीही संविधानावर निष्ठा असणारा, लोककल्याणकारी राज्याचे आस असणारा, स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याचा ध्यास असणारा असा हा शोषित वंचित घटक आहे, असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्यासाठी बाबासाहेब असं सांगतायत की तुम्ही शासनकर्ती जमात बना. बाबासाहेब असं म्हणतात शासनकर्ती जमात बना म्हणजे नेमकं काय बना, तर मग बाबासाहेब सांगतायत की शासनकर्ती जमात बनायचं म्हणजे फक्त काय IAS ऑफिसर बनायचंय का, तर तुम्ही कायदेमंडळाचा भाग व्हा, तुम्ही इथल्या प्रशासनाचा भाग व्हा, तुम्ही इथल्या न्याय व्यवस्थेचा भाग व्हा. जी समाजातली सत्तास्थानं आहेत, जी सत्तास्थानं बळकट करणाऱ्या मोक्याच्या जागा आहेत, अशा जागा तुम्ही हस्तगत करा. तुम्ही या मुख्य प्रवाहाचा भाग झाला पाहिजे, किंवा याही पुढे जाऊन ही जी व्यवस्था आहे ती इथल्या शोषित घटकाच्या हाती ही व्यवस्था आली पाहिजे, असं बाबासाहेब सांगतात. आणि त्यासाठी ते म्हणतात की तुम्ही शासनकर्ती जमात बना. मग आता ही शासनकर्ती जमात आपण कसं बनणार आहोत, त्यासाठी बाबासाहेब आपल्याला पुढचा संदेश असा देत आहेत की शासनकर्ती जमात जर तुम्हाला बनायची असेल तर त्यासाठी बाबासाहेब इथल्या वंचित घटकाला, इथल्या नागवल्या गेलेल्या शोषित घटकाला असा संदेश देत आहेत, इथल्या तरुण वर्गाला असं सांगतायत की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि तुम्ही संघर्ष करा. बाबासाहेबांचा हा जर आपण संदेश लक्षात घेतला आणि जर ह्याची जर आपण चिकित्सा केली तर आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेब का असं म्हणतात की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेब असं म्हणत नाहीयेत की तुम्ही फक्त रस्त्यावर बाहेर या, तुम्ही आंदोलनं करा, तुम्ही बेमुदत संप करा, तुम्ही उपोषण करा, असा सल्ला बाबासाहेब देत नाही. बाबासाहेब केवळ सत्याग्रहाचा मार्ग आपल्याला सुचवत नाहीत, बाबासाहेब आपल्याला कुठलीही दांडी यात्रा करण्याचा मार्ग सुचवत नाहीत, तर बाबासाहेब असं सांगतायत की तुम्हाला जर ह्या शोषित अवस्थेतून बाहेर पडायचं असेल आणि याच्या पुढे जाऊन ही इथली समाज व्यवस्था तुम्हाला प्रबुद्ध बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल, संघटित व्हावं लागेल आणि तुम्हाला संघर्ष करावा लागेल. 2 जानेवारी 1945 साली कलकत्ता येथे विद्यार्थ्यांसमोर बाबासाहेब भाषण करतात आणि या भाषणामध्ये बाबासाहेब विद्यार्थ्यांना संदेश देतात, जो संदेश आज 21व्या शतकातही विद्यार्थ्यांना लागू होतो. बाबासाहेब काय सांगतात, बाबासाहेब दलित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना असं सांगतात की जे शिक्षण आहे ते शिक्षण तुमच्यासाठी विद्यार्थ्यांना महत्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणापेक्षा राजकारणात दंग होणे हा शिक्षणाचा ऱ्हास आहे. बाबासाहेब विद्यार्थ्यांना असं सांगतायत की जे राजकारण आहे या राजकारणात तुम्ही दंग होऊ नका, तर तुम्ही शिक्षण नावाची जी गोष्ट आहे ह्या शिक्षणाकडे तुम्ही लक्ष द्या, ते आत्मसात करा. कारण तुम्ही जेव्हा राजकारणामध्ये दंग होता, तुम्हाला जेव्हा राजकारणामध्ये दंग केलं जातं तेव्हा शिक्षण नावाच्या गोष्टीचा ऱ्हास होतो आणि जे तुमचं मूळ ध्येय आहे ते साध्य करण्यासाठीचं शिक्षण हे जे साधन आहे हे साधन तुमच्याकडून हिसकावून घेतलं जातं आणि हे साधन जेव्हा तुमच्याकडून हिसकावून घेतलं जातं तेव्हा शासनकर्ती जमात बनण्याची तुमची शक्यता ही पूर्णपणे संपलेली असते. आणि जेव्हा ही शक्यता संपलेली असते तेव्हा तुम्ही हा जो वंचित घटक आहे तो पुन्हा एकदा जो परिघाबाहेर तुम्हाला जे फेकलेला आहे या परिघाच्या बाहेर येऊन तुम्ही फेकले जाता.
जर तुम्ही बघितलं, आपण जर शिक्षण या गोष्टीवर सध्याच्या काळात शिक्षण ह्या संकल्पनेबाबत जर आपण विचार केला आणि खूप गांभीर्याने विचार करण्याची बाब आहे. खरं तर ज्या शासन व्यवस्थेने शिक्षण नावाच्या गोष्टीवर गांभीर्याने विचार करायला हवा ती सरकार नावाची गोष्ट, शासन नावाची गोष्ट, शिक्षण नावाच्या गोष्टीकडे अजिबात सिरियसली बघत नाही. किंवा असं म्हणावं लागेल उलट पक्षी की शिक्षण नावाची गोष्ट म्हणजे यांच्यासाठी म्हणजे जणू खूप असं टाइमपास असल्याची गोष्ट आता झालेली आहे हे निदर्शनास येतं. काय आहे सध्याची शैक्षणिक अवस्था? इथला जो शोषित घटक आहे, या शोषित घटकाला बाबासाहेब सांगतात की शिका, संघटित व संघर्ष करा आणि मग शासन करती जमात बना आणि मग तुम्ही लोकशाही व्यवस्था हातामध्ये घ्या, असं बाबासाहेब सांगतात. पण आताची जर शिक्षण व्यवस्था बंधूंनो भगिनींनो आपण जर लक्षात घेतली तर आपल्या असं लक्षात येतं की मुळातच शिक्षण नावाची ही जी संकल्पना आहे ही काळाच्या ओघामध्ये दिवसेंदिवस बदलत जाणारी संकल्पना आहे. 25-30 वर्षांपूर्वी किंवा माझ्या आधीची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये ज्या शिक्षणाकडे उच्च शिक्षण म्हणून बघितलं जात होतं किंवा जे शिक्षण घेऊन माझ्या आधीच्या पिढीमध्ये नोकऱ्या उपलब्ध होत होत्या, ते शिक्षण आताच्या घडीला म्हणजे व्यावहारिक जगामध्ये कुचकामी ठरताना दिसतं, कुठल्या बिनकामाचं ठरताना आपल्याला दिसून येतं. मग आताचं जे शिक्षण आहे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये, आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षण नावाची जी बदललेली संकल्पना आहे या संकल्पनेशी मिळतं जुळतं घेण्यासाठीची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती इथला शोषित वंचित घटक निर्माण करू शकतो का, किंवा ही परिस्थिती शासन व्यवस्थेने इथल्या वंचित घटकांना कितपत निर्माण करून दिली आहे, किंवा ही शैक्षणिक संधी जागतिकीकरणाला जोडणारे हे जे शिक्षण आहे, जे उदरनिर्वाह मिळवून देणारे शिक्षण आहे, जे सक्षम करणारे शिक्षण आहे, जे आर्थिकदृष्ट्या इथल्या घटकाला सक्षम करणारं असं शिक्षण आहे, हे शिक्षण मिळवून देण्याची संधी इथल्या शासन व्यवस्थेने इथल्या खालच्या वर्गाला मिळवून दिलेली आहे का, हा प्रश्न आता उपस्थित होतो. म्हणजे आता इथे अनेक जण असतील आणि अनेकांना अनुभव आहेत. आपण जर सध्या बघितलं तर खाजगीकरणाची ही जी प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे असं एकही क्षेत्र नाही सध्या देशामध्ये की जिथं खाजगीकरण झालेलं नाहीये, जे होत आहे. आता एक दिवस असं वाटतं की असं येईल की आपलंही नागरिकांचंही खाजगीकरण झालेलं असेल, अशी एक वेळ आता येऊ शकते. आपणही स्वतःचे राहणार नाही. खाजगीकरणाचा हा जो सपाटा चाललेला आहे याच्यामध्ये शिक्षण नावाची ही जी महत्वाची बाब होती, ही इतकी महत्वाची बाब आहे. आपण जर बघितलं तर आपण जर इतिहास बघितला तर या इतिहासामध्ये महात्मा फुले शिक्षणाबद्दल जी मांडणी करतात, महात्मा फुले हंटर कमिशन पुढे प्राथमिक शिक्षणाबाबत जी साक्ष देतात, जी मांडणी करतात, जे महत्व सांगतात, ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की शिक्षण नावाची ही जी बाब आहे ही इथल्या बहुजन समाजासाठी, ही इथल्या मागासलेल्या दुर्बल घटकासाठी किती महत्वाची बाब आहे. आणि अशा शिक्षण नावाच्या संकल्पनेचं आपल्याला खाजगीकरण होताना दिसतं. आपण ज्या शिक्षणाबद्दल, ज्या शिक्षणाची गरज व्यक्त करतो आहोत, जे शिक्षण जागतिकीकरणाच्या कालखंडात लोकांना टिकवून ठेवणारं आहे, सक्षम बनवणारं आहे, जे शिक्षण हे दर्जेदार आहे, असं शिक्षण जर आपण बघितलं तर असं शिक्षण हे आपल्याला विभागलेलं गेलेलं दिसतं. म्हणजे आपण जर बघितलं जे काही खाजगीकरणाबद्दल आपण बोलतो आहोत, इथली जी शिक्षण व्यवस्था आहे या शिक्षण व्यवस्थेचं खाजगीकरण झालेलं आपण बघतो. ज्या खाजगी शाळा आहेत, ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, जी खाजगी महाविद्यालय आहेत, या खाजगी महाविद्यालय शाळा यांचा शैक्षणिक दर्जा आणि जी सरकारी शिक्षण संस्था आहेत, सरकारी अभ्यासक्रम आहेत, यांचा दर्जा जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की सरकारी संस्थातून दिलं जाणारं जे शिक्षण आहे ह्याचा जो दर्जा आहे हा अत्यंत निकृष्ट असा दर्जा आहे. आणि हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण आम्हाला ह्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये निश्चितच तारू न शकणारं शिक्षण आहे. आणि हे शिक्षण कशासाठी फक्त सरकार आम्हाला उपलब्ध करून देत आहे तर त्यांना त्यांचा साक्षरतेचा, लिटरसीचा रेशिओ फक्त वाढवायचा आहे आणि त्यांना जागतिक पटलावर फक्त आमच्या देशामध्ये किती टक्के जनता साक्षर आहे हे जगाच्या पटलावर दाखवून द्यायचं आहे. खऱ्या अर्थानं सध्याच्या व्यावहारिक जगामध्ये जे गरजेचं शिक्षण आहे, उपयुक्त शिक्षण आहे, हे शिक्षण जर कुठे मिळत असेल तर हे शिक्षण आपल्याला खाजगी जे भांडवलदार आहेत या भांडवलदारांनी हे शिक्षण कॅच केलेलं आपल्याला दिसून येतं. बंधूंनो भगिनींनो, तुम्ही जर म्हणजे अनेकांना अनुभव असेल ज्यांना आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण द्यावंसं वाटतं, त्यांनी जर तो प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येतं की जे आर्थिकदृष्ट्या सबळ असे घटक आहेत, फक्त सबळ नाही म्हणता येणार, जर जे क्रिमी लेयर्स आहेत,
जे अत्यंत पैशानं समृद्ध असे घटक आहेत, जे अत्यंत पैशानं मजबूत असे घटक आहेत, असे लोकच केवळ सध्या दर्जेदार ठिकाणी जाऊन दर्जेदार शिक्षण घेऊ शकतात. जर या खाजगी ठिकाणाच्या तुम्ही अगदी प्ले ग्रुप पासूनच्या, नर्सरी पासूनच्या जर तुम्ही फी बघितल्या, शुल्क बघितले, तर हे नक्कीच सामान्य लोकांना जात व्यवस्थेनं, इथल्या वर्ग व्यवस्थेनं जो नागवला गेलेला घटक आहे, जो शेतकरी आहे, जो कामगार आहे, जो खालच्या जात वर्गातला घटक आहे, जो मजूर आहे, अशा घटकाला हे शिक्षण, ह्या पिढीला हे शिक्षण मिळू शकणार नाहीये. मग अशा स्थितीमध्ये आपण हे जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे शासनकर्ती जमात बनण्याचं, ते कसं पूर्ण करणार आहोत? मला असं वाटतं की बाबासाहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण नावाची ही जी गोष्ट आहे, ह्या शिक्षण नावाच्या गोष्टीचं जर आपल्याला राष्ट्रीयीकरण करायचं असेल, खाजगी भांडवलदारांनी ह्या ज्या शिक्षण संस्था विकत घेतलेल्या आहेत, शिक्षण नावाची संकल्पना जी विकत घेतलेली आहे खाजगीकरणाने, ह्याच्यातून जर आपल्याला शिक्षण मुक्त करायचं असेल तर आपल्याला शिक्षणाचं राष्ट्रीयीकरण करावं लागेल. जेव्हा शिक्षणाचं राष्ट्रीयीकरण होईल त्यावेळेला शिक्षण नावाची अत्यावश्यक गोष्ट, मूलभूत जी बाब आहे, गरज आहे, ती इथल्या तळागाळापर्यंत पोहोचेल आणि इथल्या तळागाळातला मुलगा शिक्षण घेऊन, दर्जेदार असे शिक्षण घेऊन, शासनकर्ती जमात बनून बाबासाहेबांचं लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन प्रबुद्ध समाजव्यवस्था निर्माण करण्याचं हे जे स्वप्न आहे त्याची पूर्तता करू शकेल. मग मला असं वाटण्यापेक्षा बाबासाहेब असं म्हणतायत की ही जी ध्येय धोरणं आहेत, जी सरकारने राबवायची आहेत, सरकारकडून राबवून घ्यायची आहेत, ती जर आपल्याला राबवून घ्यायची असतील तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर जिथे कायदे बनतात, जे लोक कायदे बनवतात त्या मंडळाचा आपल्याला भाग बनावं लागेल. आपल्याला संविधानाशी प्रामाणिक असणारे लोक, संविधानाशी एकनिष्ठ असणारे लोक आपल्याला कायदे मंडळात बसवावे लागतील आणि त्यासाठी आपल्याला संविधानाची तत्व मान्य असणारा, संविधानाच्या तत्वांचा जाहीरनामा असणारा, आंबेडकरवादी विचारांचा, संपूर्ण शोषित घटकाला एकत्र बांधून, मग ते शेतकरी असतील, मजूर असतील, जो समाजातला नाहिरे वर्ग आहे, या सगळ्या नाहिरे वर्गाच्या स्वातंत्र्याची हमी देणारा, सगळ्या शोषित घटकांना कल्याणकारी राज्याची हमी देणारा असा एक बळकट, सुदृढ असा संविधाननिष्ठ राजकीय पक्ष आपल्याला निर्माण करावा लागेल. अशा बळकट अशा राजकीय पक्षाची आपल्याला उभारणी करावी लागेल. बाबासाहेबांचं जर तुम्ही प्रबुद्ध भारतामध्ये, बाबासाहेबांनी एक अग्रलेख लिहिला होता. या अग्रलेखाचं नाव होतं की चळवळीला पासंगाचं राजकारण. या नावाचं बाबासाहेबांनी एक लेख लिहिला होता. बघा, इतक्या वर्षांपूर्वी बाबासाहेब असं म्हणतायत, ते त्यांच्या चळवळीबद्दल, ते त्यांच्या राजकारणाबद्दल, इथल्या बहुजन शोषित घटकांनी उभ्या केलेल्या राजकीय पक्षाच्या राजकारणाबद्दल बाबासाहेब असं म्हणतायत की आमच्या चळवळीचं हे जे राजकारण आहे हे पासंगाचं राजकारण आहे. बाबासाहेब असं म्हणतायत, पासंगाचं राजकारण म्हणजे काय? तर पासंग जे पारडं असतं वजनाचं, जे पासंग ज्या ठिकाणी ठेवलं जातं त्या ठिकाणचं पारडं हे जड होतं, याला म्हणतात पासंग. बाबासाहेब म्हणतात की आमची चळवळ म्हणजे पासंगाचं राजकारण आहे. म्हणजे आम्ही जिकडे जाऊ तिकडचं पारडं हे जड होणार, आम्ही जिकडे जाऊ तिकडचं पारडं जड होऊन त्या ठिकाणी सत्ता मिळवायला, ते पारडं जड झाल्यावर तिकडच्या समूहाला सत्ता मिळणार. आत्ताच आपण जर आंबेडकरी राजकारणाचा जर आढावा घेतला, मित्रांनो, मी कुठल्याही राजकीय पक्षाची समर्थक नाहीये, कुठल्याही राजकीय पक्षाची मी कार्यकर्ती तर अजिबात नाहीये, कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल मी बोलत नाही. तर मी बाबासाहेबांच्या कल्पनेतल्या राजकीय पक्षाबद्दल इथे बोलते आहे, त्यामुळे मी कुठल्याही राजकीय पक्षाचं नावही घेणार नाही. बाबासाहेबांच्या कल्पनेतला राजकीय पक्ष, बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब त्यांच्या कल्पनेतल्या राजकीय पक्षाबद्दल असं म्हणतात की जो बाबासाहेबांचा राजकीय पक्ष आहे तो राजकीय पक्ष विशिष्ट जातीपुरता राजकीय पक्ष नसणार आहे. तर बाबासाहेबांचा राजकीय पक्ष असणार आहे तो राजकीय पक्ष इथल्या प्रत्येक वंचित, शोषित, दुःखी घटकाचा राजकीय पक्ष असणार आहे. बाबासाहेबांचा जो राजकीय पक्ष आहे तो कुठल्याही जातीचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष नाहीये. तर बाबासाहेबांचा जो राजकीय पक्ष आहे, त्यांच्या कल्पनेतला राजकीय पक्ष आहे, त्यांच्या तत्वात बसणारा जो राजकीय पक्ष आहे तो
अन्यायाच्या विरोधात बोलणारा राजकीय पक्ष आहे. बाबासाहेबांचा जो राजकीय पक्ष आहे तो विशिष्ट लोककल्याणकारी अजेंडा देणारा, जाहीरनामा देणारा, समाजाला योग्य राजकीय दिशा देणारा राजकीय पक्ष आहे. बाबासाहेबांचा जो राजकीय पक्ष आहे तो स्वतंत्र अस्तित्व असणारा, राजकारणामध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण करणारा राजकीय पक्ष आहे. बाबासाहेब असं म्हणतायत की राजकारणामध्ये जर सत्ता मिळवायची असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत युत्या कराव्या लागतील, परंतु ह्या युत्या करत असताना आपला जो राजकीय अजेंडा आहे, आपला राजकीय पक्ष ज्या तत्वांवर, ज्या नीती तत्वांवर उभा राहिलेला आहे, या नीतींशी तुम्ही तडजोड करता कामा नये. बाबासाहेबांना अपेक्षित असणारा जो राजकीय पक्ष आहे तो राजकीय पक्ष भारतातल्या समस्त दीनदलित, दुबळ्या अशा समाजाचं प्रतिनिधित्व करणारा, त्यांच्यासाठी उभा राहणारा राजकीय पक्ष आहे. बाबासाहेब असं म्हणतायत की लोकशाही जर टिकवायची असेल तर ह्या राज्यव्यवस्थेमध्ये बळकट असा विरोधी पक्ष असणं गरजेचं असतं. ज्या राज्यव्यवस्थेमध्ये, ज्या शासन व्यवस्थेमध्ये विरोधी पक्ष नावाची गोष्ट अस्तित्वात नसते, अशी लोकशाही तुम्ही समजून घ्या की जी लोप पावत चाललेली लोकशाही आहे. लोकशाही जर वाचवायची असेल तर शासनाच्या ध्येय धोरणांवर टीका करणारा आणि अप्रत्यक्षपणे शासनाला योग्य दिशा देणारा, त्यांचे कान ओढणारा बळकट असा विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. आणि बाबासाहेब स्वतःच्या कल्पनेतला जो राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षाला एक प्रमुख, राजकारणातला प्रमुख विरोधी पक्ष या भूमिकेत बघताना आपल्याला दिसतात. आताच सध्याच बाबासाहेबांच्या ह्या ज्या कल्पना आहेत, ह्या कल्पना, त्यांची जी स्वप्न राजकीय पक्षाबाबतची ती स्वप्न आणि सध्याचं आंबेडकरी राजकारण जर आपण बघितलं, प्रत्यक्ष निवडणुकीचं आपण राजकारण जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं, बाबासाहेब तर असं म्हणतात की आपलं राजकारण हे पासंगाचं राजकारण आहे, परंतु सध्याचं ज्याला आंबेडकरी म्हटलं जाते असं जे आंबेडकरी राजकारण आहे, या आंबेडकरी राजकारणाचं स्वतःचं अस्तित्वच असलेलं आपल्याला दिसत नाही. बाबासाहेब असं म्हणत होते की आम्ही जिकडे जाऊ ते पारडं जड होईल. म्हणजे एवढी ताकद आपल्या विचारांमध्ये आहे असं बाबासाहेब म्हणतायत की आम्ही जिथे जाणार आहोत ते पारडं जड होऊन जाईल, तिकडे सत्ता मिळेल आणि म्हणजे आम्ही ह्या संपूर्ण राजकीय प्रक्रियेमध्ये एका मुख्य भूमिकेत असणार आहोत असं बाबासाहेब म्हणत होते. परंतु सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येतं की आंबेडकरी राजकारण नावाची ही जी गोष्ट आहे ही दिवसेंदिवस जे भारतीय राजकारण आहे, मग ते निवडणुकीचं राजकारण असू दे, ते प्रतीकांचं राजकारण असू दे, हे जे राजकारण आहे या राजकारणामध्ये आंबेडकरी राजकारण हे दिवसेंदिवस ह्या राजकीय पटलावरून ते अदृश्य होताना आपल्याला दिसत आहे. आपण जर राजकीय पक्ष बघितले जे प्रस्थापित आहेत, जे सत्ताधीश आहेत, कुठलाही राजकीय पक्ष जर तुम्ही सध्या बघितला तर हा जो राजकीय पक्ष आहे, हा जो राजकीय पक्ष आहे या पक्षांचे झेंडे जर आपण बघितले एक उदाहरण म्हणून, तर आपल्या लक्षात येतं की कुठलाही पक्ष असू देत, कुणीही तो तयार करू दे, आपल्या स्वार्थासाठी हा कुठलाही राजकीय पक्ष हा आपल्या स्वार्थासाठी त्या आपल्या झेंड्याला निळा रंग जोडताना दिसतो. म्हणजे बाबासाहेब ज्याला पासंग म्हणत होते ते पासंगाचं राजकारण आपल्याला दिसत नाही, तर आता असं म्हणावं लागेल की आंबेडकरी राजकारण हे ठिगळांचं राजकारण बनलेलं आहे की काय, याचा आपल्याला विचार करावा लागतो. निवडणुका जवळ आल्या की आपल्या लक्षात येतं की आपला असा कुठलाच ध्येय धोरण असणारा, व्यापक ध्येय धोरण असणारा, इतर जातसमूह जे शोषित आहेत असे जातसमूह आकर्षित होतील, अशा जातसमूहांना विश्वासार्हता वाटेल असा कुठलाही भरभक्कम असा राजकीय पक्ष आपल्याकडे अस्तित्वात नाही आहे. कदाचित मी जे बोलते आहे याच्यावर अनेक जण आक्षेपही घेतील, कारण अनेक जण इथे विविध पक्षांचे कार्यकर्ते असतात. मला असं वाटतं की आपण हे विवेचन करत आहोत, हे विवेचन करत असताना बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं प्रबुद्ध समाज व्यवस्थेचं, इथल्या शोषित घटकाला, जो परिघावर राहिलेला समूह आहे, या परिघावर राहिलेल्या समूहाला मुख्य व्यवस्थेचा सत्ताधीश बनवण्याचं आणि या समूहाच्या माध्यमातून ही लोकशाही प्रक्रिया राबवण्याचं हे जे उदात्त स्वप्न होतं, आणि हे उदात्त स्वप्न साकार करण्यासाठीचे हे जे काही मार्ग आहेत, हे मार्ग आपल्याला अवलंबायचे आहेत. आणि त्यासाठी आपण भावनिक न होता, विनाकारण वाईट वाटून न घेता, आंबेडकरी राजकारणाची जी
आंबेडकरी राजकारण सर्वसमावेशक आहे, जे आंबेडकरी राजकारण विविध जातीपुरतं मर्यादित नाहीये, जे आंबेडकरी राजकारण हे संविधानिक राजकारण आहे, जे लोकशाहीचं राजकारण आहे, जे कल्याणकारी राजकारण आहे, अशा राजकारणाची जर आपल्याला यशस्वीपणे उभारणी करायची असेल तर त्यासाठी भावनिक न होता आपल्याला हे जे सगळे मार्ग आहेत या मार्गांची चाचपणी करावी लागेल आणि आपल्याला त्या दिशेने प्रवास करावा लागेल. मला असं वाटतं मित्रांनो, जवळजवळ 1 तासापेक्षा अधिक वेळ होऊन गेलेला आहे, तर आपण शेवटाकडे जाऊया. आपण आतापर्यंत असं बघत होतो की बाबासाहेबांची ही स्वप्नपूर्ती कशी होईल, बाबासाहेबांची स्वप्नपूर्ती कशी होईल, यासाठीचे मार्ग काय असतील, या अत्यंत व्यापक गुंतागुंतीच्या विषयाचा आढावा घेत असताना मला असं वाटतं मी 1-2 मुद्द्यांना हात घालण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. कदाचित मी जे काही मुद्दे इथे उपस्थित केलेले असतील ते त्या मुद्द्याशी इथे उपस्थित असलेले अनेक जण सहमतही नसतील किंवा अनेक जणांच्या मेंदूमध्ये या वेळेला अनेक मार्ग ह्या स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाणाऱ्या अनेक दिशा कदाचित त्यांच्या मनात आता ते घोळत असेल. तर आपल्याला नेमकं मला असं वाटतं की हेच हवं होतं. कुठलाही वक्ता जेव्हा आपल्या विषयाची मांडणी येऊन करतो तेव्हा तो वक्ता हा मला असं वाटतं की तो वक्ता हा दावा करू शकत नाही की ज्या विषयाची मी मांडणी केलेली आहे ती मांडणी ही परिपूर्ण आहे. मी सुरुवातीलाच असं म्हटलं की एक अभ्यासक, एक परिपूर्ण वगैरे अभ्यासक कधी परिपूर्ण नसतो. एक परिपूर्ण अभ्यासक म्हणण्यापेक्षा रोजच नव्याने बाबासाहेबांना समजून घेणारी एक विद्यार्थिनी म्हणून विद्यार्थ्याच्या नजरेतून मी ह्या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. आज या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असताना आपण काही मुद्द्यांना हात घातला, काही मुद्द्यांची आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. अगदी बरोबर, इथे अनेक जण कमेंट्स करतायत, अगदी बरोबर आहे की मी जे म्हटलं की बाबासाहेबांचा जो पक्ष होता, बाबासाहेबांना अपेक्षित असणारा पक्ष होता, तो कुठल्या जातीचा पक्ष नव्हता. आपण जर बघितलं नंतरच्या काळामध्ये बाबासाहेब जेव्हा गेले यानंतर बाबासाहेब असं म्हणतायत की जे शत्रू आहेत या शत्रूंपासून आपल्याला सावधान राहावं लागेल. बाबासाहेब 2 शत्रू सांगतात. बाबासाहेबांनी 2 शत्रू सांगितले, एक अंतस्थ आणि बहिस्थ. जे अंतस्थ शत्रू होते, जे आपल्यातले शत्रू आहेत, जे शोषित घटकातच जे प्रतिस्पर्धी निर्माण झालेले आहेत त्याबद्दल बाबासाहेब बोलतात. पण बाबासाहेब बाह्य शत्रूंविषयी बोलतात. बाबासाहेब म्हणतात की जे बाह्य शत्रू आहेत, जे प्रस्थापित घटक आहेत, ते हे आपलं राजकारण उद्ध्वस्त करण्याचा आणि हे जे आपलं समानतेचं राजकारण आहे हे राजकारण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि येत्या काळामध्ये हेच झालेलं आपल्याला दिसून येतं. बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांच्या कल्पनेतला पक्ष का उभा राहू शकला नाही. आपण बाबासाहेबांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा जर इतिहास बघितला तर आज आश्चर्य वाटतं की राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण ढवळून ज्या पक्षाने काढलं होतं असा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष होता, जो प्रमुख विरोधी पक्ष म्हणून गणला जात होता. त्याच बाबासाहेबांचा जो पक्ष आहे पुढच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांच्या कुठल्याच पक्षाचं, जे पक्ष बाबासाहेबांचं नाव घेतात, बाबासाहेबांच्या तत्वावर उभा राहण्याचा दावा करतात, अशा कुठल्याच पक्षाचा तसुबरी प्रभाव आपल्याला सध्या आपल्या राजकारणामध्ये, भारतीय राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज कुठलंच आंबेडकरी राजकारणाचं अस्तित्व आपल्याला दिसून येत नाहीये. परंतु मला असं वाटतं की हे जे आंबेडकरी राजकारण आपल्याला उभं करायचं आहे, संविधान राबवणारे हात आपल्याला उभं करायचे आहेत, या प्रक्रिया आपण जर बघितलं तर नक्कीच या प्रक्रिया राबवण्याचा विचार करणारे अनेक मेंदू आपल्याला समाजामध्ये आज अस्तित्वात असलेले दिसतात. बाबासाहेबांच्या राजकारणाचा आपण जो हा उहापोह केला, जी काही चिकित्सा केली, अशी चिकित्सा करणारे, गांभीर्यानं याची दखल घेणारे, अभ्यास करणारे असे अनेक लोक आज समाजामध्ये अस्तित्वात आहेत. आणि असं बाबासाहेबांना अपेक्षित असणारं राजकारण, बाबासाहेबांना अपेक्षित असणारा राजकीय पक्ष, जो राजकीय पक्ष ऱ्हास पावत चाललेली ही लोकशाही टिकवून ठेवेल असा राजकीय पक्ष उभं करण्याचं हे जे काम आहे ते मला असं वाटतं की विविध घटक आहेत समाजामध्ये, अनेक विविध तत्वज्ञ आहेत, विचारवंत आहेत, काही ज्याला आपण कार्यकर्ते म्हणू, मी नेते म्हणणार नाही, कार्यकर्ते म्हणेल, कारण कार्यकर्ता हा महत्वाचा असतो. आणि कार्यकर्ता तो आंबेडकरी राजकारणातला कार्यकर्ता तो आहे जो आंबेडकरी
तत्वांचं पालन करतो, जो आंबेडकरी तत्वांचा अंगीकार करतो, असा व्यक्ती हा आंबेडकरी कार्यकर्ता आहे, जो कुठल्याही बाबासाहेबांखेरीज कुठल्याही इतर व्यक्तीला जो स्वतःचा अंतिम नेता मानत नाही. बाबासाहेबांचं संविधान जे आहे, बाबासाहेबांच्या संविधानाची जी तत्व आहेत, या संविधानाच्या तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी, ही लोकशाही वाचवण्यासाठी जो कार्यकर्ता कटिबद्ध आहे शेवटच्या श्वासापर्यंत, ज्याची लढण्याची तयारी आहे, संघर्ष करण्याची तयारी आहे, असा कार्यकर्ता हा आंबेडकरी राजकारणातला प्रामाणिक कार्यकर्ता आहे. तोच खरा कार्यकर्ता आहे. होर्डिंगबाजी करणारा, कुठल्या तरी व्यक्तीला नेता म्हणून घेऊन डोक्यावर नाचणारा, बाबासाहेबांच्या तत्वांचा विसर पडलेला, बाबासाहेबांचं नेतृत्वाकडे डोळेझाक करणारा, असे जे काही कार्यकर्ते येत्या बऱ्याच वर्षांमध्ये तयार झालेले आहेत, जे स्वतःला आंबेडकरी राजकारणातले चळवळीतले कार्यकर्ते म्हणवतात, असे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते नाहीये, परंतु प्रामाणिकपणे आंबेडकरी तत्वांचं पालन करण्यासाठी उत्सुक असणारे जे असे अनेक लोक आहेत, जे असे अनेक कार्यकर्ते आहेत, जे आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि आज जे आपण इथे म्हटलो की असा राजकीय पक्ष आपल्याला तयार करावा लागेल बांधणी, कारण इलेक्शन येत आहे. आपण आता किती दिवस फक्त मतदारच राहणार आहोत असा हा प्रश्न आहे. आणि मतदार राहिलेला असताना आपण नेमकं कोणाला मतदान करणार आहोत हा एक मुद्दा आहे. आपल्या आंबेडकरी राजकारणाचे हितसंबंध जोपासणारा पक्ष जर आपल्याला आजूबाजूला दिसत नसेल, लोकशाहीचे हितसंबंध जोपासणारा कुठलाही राजकीय पर्याय जर आपल्याला आजूबाजूला दिसत नसेल, तर मला असं वाटतं की बाबासाहेबांनी इथल्या शोषित वंचित घटकांना जो काही मतदान करण्याचा जो अधिकार मिळवून दिलेला आहे, हा मतदान करण्याचा जो अत्यंत क्रांतिकारी असा हा अधिकार, हे जे अत्यंत क्रांतिकारी साधन आहे, हे फोल ठरणारं साधन आहे. आपल्याला जर आता आपल्याला ही जी दिलेली ताकद आहे, मतदानाची ही जी ताकद आहे, ही जर आता आपल्याला खरंच दाखवून द्यायची असेल, आपल्याला जर खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवायची असेल, तर आपल्याला त्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारलेला, कुठलीही तात्विक तडजोड न करणारा असा प्रामाणिक इथल्या घटकांना, जे जे शोषित घटक आहेत, या सगळ्या घटकांचं सर्वसमावेशक राजकारण करणारा, जात व्यवस्थेचं उच्चाटन करणारा, डिकास्ट अशी समाजव्यवस्था निर्माण करण्याचं ध्येय बाळगणारा, इथे असणाऱ्या शिक्षण नावाच्या गोष्टीचं राष्ट्रीयकरण करणारा, इथे जे विषमतेनं हजारो वर्ष जे जे घटक इथे दाबले गेले, या घटकांना न्यायाची हमी मिळवून देणारा, ज्या स्त्रियांचं इथल्या व्यवस्थेनं हजारो वर्ष दमन केलं, त्या स्त्रियांना प्रस्थापित राजकारणाचा भाग बनवणारा, अशा स्त्रियांच्या हाती सत्ता केंद्र सोपवणारा असा समर्थ आंबेडकरवादी राजकीय पक्ष, राजकीय पर्याय आपल्याला लोकांना खुला करून द्यावा लागेल. आणि मला असं वाटतं की आपण सगळेच ह्या प्रक्रियेचा एक भाग असणार आहोत. आपण सगळेच, मला असं वाटतं कुठल्याही पक्षाचे नाही, तर आपण सगळेच बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत. आपण सगळेच आंबेडकरवादी विचार जोपासणारे कार्यकर्ते आहोत. आणि बहुजन संघटकने असं सांगितलं की ही जी त्यांची व्याख्यानमाला आहे, ही व्याख्यानमाला ते संकल्प महिना म्हणून सादर करतायत. म्हणजे ह्या 6 डिसेंबरच्या दिवशी, बाबासाहेबांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी, फक्त बाबासाहेबांना पुष्पहार घालून किंवा फक्त कोरडेपणानं बाबासाहेबांवर व्याख्यानं सादर करून, तात्पुरतं काहीतरी साजरं करायचं म्हणून करून, असं काहीतरी भावनेतून न करता, मला असं वाटतं की खरंच आता प्रॅक्टिकली जर आपल्याला बाबासाहेब आता रुजवायचे असतील, पुढे घेऊन जायचं असेल, आणि संपूर्ण भारतीयांपुढे आता तोच एकमेव पर्याय आहे. जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल, भारताचा सिरिया होऊ द्यायचा नसेल, भारताचं म्यानमार होऊ द्यायचं नसेल, मित्रांनो, आत्ताच अलीकडे आपल्या शेजारचा जो म्यानमार आहे, तिथे जी उलथापालथ झाली, लोकशाही व्यवस्था तिथली गेली आणि तिथे लष्करी राजवट आलेली आहे, असा जर म्यानमार आपल्याला होऊ द्यायचा नसेल, तर आपल्या सगळ्यांना मला असं वाटतं की आंबेडकरी राजकारणाचा सिरियसली एक कार्यकर्ता बनावं लागेल, एक भाग बनावा लागेल, एक घटक बनावं लागेल, आणि आंबेडकरी राजकारण आता आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. आणि म्हणून हा जो संकल्प महिना जो काही राबवलेला आहे बहुजन संघटना, तर आपण सगळेजण आपल्या परीने आंबेडकरी राजकारणामध्ये
जो पण काही आपल्याला सहभाग देता येईल त्यानुसार आपण सगळेजण काही ना काही संकल्प करूयात. मला असं वाटतं की आजच्या महापरिनिर्वाण दिनी आपण सगळे असा संकल्प करूयात की ज्या संविधानावर आज आपण सगळे इथे खूप आत्मविश्वासाने उभे आहोत, आपण इथे आत्मविश्वासाने जगतो आहोत, जे संविधान आपल्याला न्यायाची हक्काची हमी देत आहे, असं जे हे आपलं संविधान आहे, हे संविधान, या संविधानाला अजूनही घटकामध्ये समाजातले जे खालचे स्तर आहेत, असे विविध स्तर आहेत, या स्तरांमध्ये जे अज्ञानी आहेत, जे काही अज्ञानामुळे संविधान नाकारतात आहे, ज्यांचे गैरसमज करून दिलेले आहेत, असे वर्गसमूह इथे समाजात अस्तित्वात आहे. इथल्या जी काही प्रस्थापित व्यवस्था आहे खूप कावेबाज आहेत. त्यांनी असा काही वर्गसमूहांना असं काही सांगितलेलं आहे की हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या अडीअडचणी आहेत, आर्थिक आहेत, सामाजिक आहेत, जे काही सामान्य व्यक्ती सध्या महागाईपर्यंत जे काही सध्या भोगतो आहे, जे काही चटके बसत आहेत, हे सगळे इथल्या भारतीय संविधानाच्या निष्क्रियपणामुळे आहे. भारतीय संविधान निष्क्रिय आहे असं वेळोवेळी इथल्या अज्ञानी समाजामध्ये रुजवण्याचं जे काही राजकारण, जी काही राजकीय खेळी जो प्रस्थापित समाज करतो आहे, या प्रस्थापित समाजाची ही खेळी जर उधळून लावायची असेल तर आपल्याला आपले जे हे भारतीय संविधान आहे, ही जी लोकशाही आहे, हे भारतीय संविधान समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवावं लागेल. संविधानाशी एकनिष्ठ असणारे, संविधानाचे पाईक असणारे भारतीय नागरिक आपल्याला तयार करावे लागतील. जेव्हा हे संविधानाशी एकनिष्ठ असणारे भारतीय नागरिक तयार होतील तेव्हा आपोआप जात व्यवस्था नावाची गोष्ट गळून पडणार आहे. आपण सगळे डिकास्ट होणार आहोत, जात निर्मूलन होणार आहे आणि आपण सगळे प्रबुद्ध समाज व्यवस्थेचा भाग होणार आहोत. तर चला आपण संकल्प करूयात आजच्या दिवशी की आपण जे, मी असं म्हणेल, आपण जे शिक्षित लोक आहोत, जे आंबेडकरवादी लोक असतात, ते शिक्षित असतात, सुशिक्षित असतात, सुसंस्कृत असतात, सभ्य असतात. असे जे आपण सुसंस्कृत लोक आहोत, सभ्य लोक आहोत, आपण संकल्प करूयात की हे जे आमचं भारतीय संविधान आहे, हे समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत आम्ही घेऊन जाऊ. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आमचं संविधान जपण्यासाठी, टिकवण्यासाठी कार्यरत राहू. आम्ही प्रयत्न करत राहू. इथल्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आम्ही प्रतिकार करत राहू. आम्ही जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही तन मन धन जे पण काय आम्हाला देता येईल ते आम्ही देऊ. आणि इथे जे संविधानाची जी व्यवस्था आहे, ही संविधानाची व्यवस्था आम्ही टिकूनच ठेवू नये, तर ती आम्ही अधिकाधिक बळकट करू आणि प्रस्थापितांचे जे काही मनसुबे आहेत ते आम्ही उधळून लावू. हे आपण संकल्प करूयात आणि समाजातल्या विविध स्तरांमध्ये आपण संविधानांच्या प्रती पोचवू शकतो, संविधानाचं वाचन करू शकतो. जे आपले सुशिक्षित वर्ग आहे आपला, हा सुशिक्षित वर्ग अशी शिबिरं घेऊ शकतो संविधानाची. अनेक लोक ही कामं करतायत, आपणही ही कामं करू शकतो. संविधानाचं आपण महत्त्व पटवून देऊ शकतो आणि संविधानाचा पाईक असणारा आपण सुसंस्कृत, प्रबुद्ध, आदर्श बाबासाहेबांना अपेक्षित असणारा, त्यांच्या स्वप्नातला समताधिष्ठित समाज घडवू शकतो. हा आपण आज संकल्प करूयात. आणि मला असं वाटतं की आज आपण इथे थांबूयात. आपण सर्वांनी जवळजवळ 1.5 तास मला इथे ऐकलं. मी जी काही मांडणी केली, तुम्ही मला कमेंट्समधून दाद देता आहात, तर त्याबद्दल आपण ही जी गुंतवणूक केली, तुमचा वेळ गुंतवला, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. कारण हा जो प्रवास असतो, व्याख्यान देण्याचा हा जो प्रवास असतो, तो एकांगी नसतो. हा शिकण्याचा प्रवास असतो. माझ्या आयुष्याचा शिकण्याचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास दिवसेंदिवस त्याच्यात भर पडत चालली आहे. हा प्रवास दिवसेंदिवस समृद्ध होत जाणार आहे. आजचा जो हा माझा प्रवास आहे, हा जो आजचा जो अनुभव आहे, हा अनुभव समृद्ध करण्यासाठी तुम्ही मला 1.5 तास मदत केली. तुमच्या साथीने माझा जो हा अनुभव आहे, हा मी समृद्ध करत गेलेली आहे. आणि म्हणून मी आपणा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा मी बहुजन संघटकचे आभार व्यक्त करते, ज्यांनी मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि आपणा सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम करते आणि मी इथे थांबते, आपली रजा घेते. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम.